माझं कोणाला मन दुखवण्याचा उद्देश नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे की आपण सगळेजण मिळून काम करू. मला 3 दिवसामध्ये अंबळनेर नगर परिषदचे सर्व कर्मचारी वृंद, आमचे लोकप्रिय नगराध्यक्ष परिषदजी बाविस्कर, संपूर्ण नगरसेवकांची टीम, पाणीपुरवठा सभापती कैलास तात्या, सगळ्यात महत्त्वाचा जाहीर समर्थन, पाठिंबा आणि आम्हाला मदत म्हणून माजी आमदार श्रीदादा चौधरी आणि रविबापू चौधरी. गेल्या 21 तारखेला 21 जूनला मी याच टाकीत उतरलो होतो आणि ह्या टाकीतली जी परिस्थिती होती ती फार विदारक होती. ती सर्वांना मी व्हिडिओद्वारे दाखवली होती. माझा जो दावा होता की गेल्या 22-24 वर्षापासून ही टाकी साफ केलेली नव्हती, तर नगरपालिकेतलं सर्व रेकॉर्ड, नोंदी, लॉगबुक याच्यात कुठेही टाकी साफ झाल्याचं नोंद नव्हती. म्हणूनच मी स्पष्टपणे बोललो होतो. राहिला विषय, हे राजकारण नाही आहे, ही समाजसेवा आहे. महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी की जे स्टंटबाजी केली गेली असं जे बोललं गेलेलं आहे, मला त्याचं हसू येतं. कारण की आपल्याला टाकी साफ करायची आहे. कारण की चूक दर्शवणं हे सोपं असतं, बोर्ड दाखवणं सोपं असतं, पण तुम्ही ही चूक दुरुस्त करून द्या. चूक दाखवल्यापेक्षा चूक दुरुस्त करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच आम्ही आज संपूर्ण टीमने, आमचे सगळ्यात जवळचे मित्र पंकजी भोई यांनीही माझ्यासोबत 2 दिवस पूर्ण थांबून या टाकी साफ करण्यासाठी मदत केली. नावेदजी शेख सुद्धा यांनी थांबून मदत केली वरती टाकीत येऊन. आणि सगळे नगरसेवक, आमची टीम या पूर्ण कामासाठी झोकून दिलेले आहे. सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी पूर्ण वेळ देऊन ही टाकी साफ केली. आज 24 लाख लिटरची टाकी आम्ही 2 दिवस थांबून कंटिन्यू टाकी, आज तुम्ही बघू शकता त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय आहे. माझं एकच म्हणणं आहे, टाकी 2 दिवस पाणी न भरल्यामुळे, 2 दिवस पाणी पुरवठा उशिरा झाला, त्याच्यामुळे जेही लोकांच्या उशिरा पाणी पुरवठा झाल्यामुळे ज्या अडचणी वाढलेल्या होत्या त्यांना बी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की टाकी साफ करा, कंप्लीट पूर्ण त्याचं डिवॉटरिंग करून मग आम्हाला पाणी सप्लाय करा, आम्हाला चालेल. त्यांनी आम्हाला मदत केली, त्यामुळे त्यांचेही खूप आभार. संपूर्ण नगर परिषदचे टीमचे आभार, खास करून सत्यम पाटील साहेब, विजू विसावे यांनीही सगळं वेळोवेळी पूर्ण मदत केली, फ्लश करण्याकरता, एक्स्ट्रा पाणी सोडण्याकरता. आणि एकच आहे, हा जनतेचा पाठिंबा होता आणि जनतेचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही करू शकलो. बाकी याच्यात आमचा कुठलाही लाभ लोभ नाही. त्याच्यामुळे कोणीही हे पर्सनली घेऊन असं म्हणू नका की हे माझं एकट्याचं काम होतं. माझं एकट्याचं काम फक्त मला दिसलं म्हणून मी बोललो. त्यात माझा उद्देश कोणाचं मन दुखवण्याचा नाही. पण गेल्या 24 वर्ष मात्र तुम्ही जी चूक केली होती त्याबद्दल मी निश्चित बोलेल. आणि याच्या पुढे आपण दरवर्षी अशीच टाकी साफ करत राहू. आणि हा मेसेज ऑल ओव्हर महाराष्ट्र गेला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची दखल घेतली गेली. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी याच्याबद्दल पाठपुरावा घेऊन विचारणा केली. दुसरी गोष्ट, कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिल्या की सगळ्या टाक्यांचे ऑडिट करून आम्हाला अहवाल पाठवा. म्हणजेच आता जागरूकता होते. अशाच ग्रामपंचायत वगैरे इथल्याही टाक्या साफ व्हायला पाहिजे, एवढीच विनंती.